नमस्कार मित्रांनो, सध्या 2 पोकलनने इथे काढायचं काम चालू आहे। मागच्या 8 दिवसापासून हे काम जोरदार चालू आहे आणि तुम्ही पाहत असाल किती स्पीडने काम चालू आहे। खूप असा सारा स्पीड पकडलेला आहे। इथले जे कामगार आहेत ते देखील थांबत नाहीत, कंटिन्यूअस काम करत आहेत। फक्त जेवायचा टाइम घेत आहेत, बाकी ते थांबत नाहीत, कंटिन्यूअस त्यांचं काम चालूच आहे। इकडे 2 डंपर आहे, ते भरून जात आहेत। तिकडे पुढे 2 डंपर अजून गेलेले आहेत। जेसीबी तिकडे आहे, जेसीबी तिकडे जागा करून देत आहे। तर अशा प्रकारे उत्तम असे नियोजन केलेले आहे ते उमटे धरण संघर्ष ग्रुप यांचं तर मी आभार मानतो। परंतु ह्या गाळ काढण्यासाठी पुढाकार घेणारे माननीय सौ चित्रलेखाताई पाटील आणि प्रशांतजी नाईक यांचे खरंच मानावे तेवढे आभार कमी आहेत। एक सामाजिक बांधिलकी म्हणून त्यांनी इथे सुरुवातीपासून काम केलेलं आहे आणि तुम्ही पाहतच असाल की ते 2 दिवस 3 दिवस आड करून इथे येत आहेत, प्रत्यक्ष जागेवर ते पाहणी करत आहेत की कशा प्रकारे काम चालू आहे। खरोखर सुंदर असं नियोजन आहे उमटे धरण संघर्ष ग्रुपचं। मी त्या सर्वांचे आभार मानतो आणि मी इतर जे नेते आहेत, दानशूर व्यक्ती आहेत, त्यांनाही पुन्हा आवाहन करेन की आपण सुद्धा आपले काही जेसीबी असेल, पोकलंड असेल, डंपर असतील तर इथे द्यावे आणि जनतेची तहान भागवावी। कारण जनता तहानेसाठी व्याकुळ आहे, त्यांना पाणी मिळत नाही। ह्या पाण्यासाठी तरी आपण पुढाकार घ्यावा। तिथे आपण पक्ष, जात पात, धर्म ह्या गोष्टी पाहू नयेत। कारण तहान ही अशी आहे की तिला जात नसते, धर्म नसतो, पंथ नसतो किंवा पक्षही नसतो, तहान ही सर्वांनाच लागते। तर सर्वांची तहान भागवण्यासाठी आपण इथे पुढाकार घ्यायचा आहे। एकदा की वेळ निघून गेल्यावर मग त्याचा काही फायदा नाही। आता आपल्याकडे अजून 10-12 दिवस आहेत, तर त्या वेळेमध्येच तुम्ही मदत करा। ही मदत जर वेळेवर पोचली तरच खरंच महत्त्व आहे, नाहीतर वेळ निघून गेल्यावर खरंच काही महत्त्व नाही। फक्त शो शायनिंगसाठी नको आहे। कारण लोकांना आता समजू लागले की कोण शो शायनिंग करतोय आणि कोण स्टंट मारतोय। तर प्रत्यक्ष आपण इथे मदत करा, लवकरात लवकर मदत करा, हे आव्हान आहे। आता ह्याच्यानंतर आम्ही आव्हान करणार नाही, कारण आम्हाला आता समजून चुकत आहे की ज्यांना मदत करायची ते करत आहेत। गरीब लोकसुद्धा इथं आर्थिक मदत द्यायला तयार आहेत, पण आपल्यासारखे धनाढ्य लोक ज्यांना आम्ही विश्वासाने पुढे पाठवले प्रतिनिधी म्हणून, तर आपण या गोष्टीसाठी सहकार्य करायचं आहे आणि आम्हाला मदत मिळवून द्यायचं। कारण हे कोणत्याही पक्षाचं काम नाही आणि एका दुसऱ्या पक्षाने हे होणार पण नाही। सर्वांची मदत पाहिजे, सर्वांनी सहकार्य करा। तसेच जे गाळ नेण्यासाठी बाहेरून डंपर येतात त्यांना माझी विनंती आहे, प्रथम आपण इकडे येऊन जागेची पाहणी करा की कशी आहे, भौगोलिक स्थिती इथली कशी आहे ते पहा। डोंगरातून रस्ता जातो, मोठमोठे चढण आहेत, त्यामुळे जे डंपर येतात त्यांना विनंती करतो की त्यांनी डंपर आणायच्या आधी धरणावर या, इथली परिस्थिती बघा आणि त्याच्यानंतरच डंपर टाका आतमध्ये। कारण आज एक डंपर आला होता, त्या डंपरने मध्येच रस्त्यामध्ये डंपर खाली केलेला आहे। आमच्या गाडी यायला तिथून मुश्किल होत आहे। आता जेसीबी घेऊन तिथे आपल्याला वेळ फुकट घालवावा लागणार आहे, तो रस्ता साफ करायला वेळ फुकट घालवावा लागणार आहे। म्हणून जे कोणी माती न्यायला येतील त्यांनी प्रथमतः त्याच्या आधी धरणाला येऊन भेट द्या, इथली भौगोलिक परिस्थिती इथे काय कठीण परिस्थिती आहे ती बघा आणि नंतरच डंपर घेऊन जा भरून। नेऊन जायला काही वाद नाही, शासनाने देखील परवानगी दिली आहे, पण थोडा विचार करा, भौगोलिक परिस्थिती, रस्ते बघा आणि मगच माती न्या, ही माझी विनंती आहे। तसेच माझं पुन्हा एकदा सर्व पक्षीय नेते, सर्व दानशूर व्यक्ती, संस्था यांना आवाहन आहे की त्यांनी लवकरात लवकर हे करायचं आहे।